महाराष्ट्र के नासिक जिले से भावली डैम हमला मामले में बड़ी कार्रवाई सामने आई है। इगतपुरी तहसील के भावली डैम परिसर में पर्यटक परिवार पर हुए जानलेवा हमले के मामले में फरार चल रहे 3 मुख्य आरोपियों को नासिक ग्रामीण पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। इससे पहले पुलिस इस मामले में 9 आरोपियों को गिरफ्तार कर चुकी थी, जबकि मुख्य आरोपी फरार थे। स्थानीय अपराध शाखा और इगतपुरी पुलिस की संयुक्त टीम ने गुप्त सूचना के आधार पर मुंबई आगरा राष्ट्रीय राजमार्ग के मुंडेगांव क्षेत्र में घेराबंदी कर राहुल भगाड़े, आकाश भोईर और कैलाश भगाड़े को गिरफ्तार किया। पुलिस ने आरोपियों के कब्जे से वारदात में इस्तेमाल की गई मोटरसाइकिल भी बरामद की है। पुलिस के अनुसार 2 आरोपियों के खिलाफ पहले से हत्या सहित कई गंभीर आपराधिक मामले दर्ज हैं। फिलहाल इगतपुरी पुलिस पूरे मामले की विस्तृत जांच में जुटी हुई है। देखिए नासिक से न्यूज नेशन 81 संवाददाता नवनाथ आभार की रिपोर्ट। 12 तारखेला पर्यटकांवर हल्ला झाल्याची जी घटना आपल्याकडे दाखल झालेली होती, त्या घटनेच्या अनुषंगानं आपण जे आरोपी 9 आरोपी याच्यामध्ये अटक केलेले होते, त्या 9 आरोपीला अटक केल्यानंतर उर्वरित जे आरोपी होते, जे निष्पन्न झालेले आरोपी होते, त्यामध्ये इतर जे मुख्य आरोपी आहेत, पहिल्या 4 मुख्य आरोपी व्यतिरिक्त आणखी जे 3 मुख्य आरोपी होते, त्या 3 मुख्य आरोपींना आपण सकाळी जे आहे यांना या ठिकाणी मुंडेगाव परिसरातून आपण ताब्यात घेतलेला आहे। याच्यापूर्वी हे जे आरोपी आहेत त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे शहापूर, आटगाव त्याचबरोबर लाहे अशा प्रकारच्या भागामध्ये ते भाग कंटिन्यू फिरताना आढळून येत होते आणि त्यातून आपण या तिघांना जे आहेत तिघांना या ठिकाणी अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांचे जे नाव आहेत ते नावामध्ये ते 3 आरोपी जे आहेत त्यांचा मुख्य रोल आहे, जे आपल्याला त्या ठिकाणी सुट्टीतली काच फोडताना, त्याचबरोबर दगड फेकून काच फोडताना आणि वाहनाची काच फोडताना आणि त्याचबरोबर जे इतर काही लोकांना त्यांनी कॉल जो केला होता त्याच्यामध्ये जे बाकी आरोपी होते अशा सगळ्या आरोपींच्या संदर्भामध्ये ह्या 3 आरोपींची नाव निष्पन्न आहेत। त्यामध्ये राहुल भागडे, आकाश भोईर आणि कैलाश भागडे हे 3 आरोपींची नावं आहेत आणि या 3 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि त्यांना जे आहे ते योग्य कायदेशीर प्रक्रियेने त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करतात।